नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीए के केसव फ्रॉम के कॉमर्स अकॅडमी नाशिक, द डेस्टिनेशन वेअर सक्सेस बिगिन. विद्यार्थी मित्रांनो, मीरा भाईंदर महानगरपालिकेची जे लेखापालिका लेखा परीक्षक वगैरेची एक्झाम आलेली त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला डिटेलमध्ये दिलेली होती. जर नसेल बघितलं तर याच चॅनलवर व्हिडिओ अवेलेबल आहे, ते व्हिडिओ डिटेलमध्ये बघा. आज कशासाठी आपण भेटलोय? आज आपण त्याचा अभ्यासक्रम डिस्कस करण्यासाठी भेटलोय. स्टुडंट्स, बिफोर मूव्हिंग इनटू सिलेबस डायरेक्टली एकदा तुम्हाला परत रिमाइंडर देतो की एक्झॅक्टली ती एक्झाम कसली आहे. शॉर्टमध्ये माहिती सांगतो, पेपरचा पॅटर्न सांगतो आणि मग सिलेबसवर येतो. ठीक आहे. सो स्टुडंट, 21 ऑगस्ट 2025 मीरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेतील गट क याची जी जाहिरात आहे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी असं आल्यानंतर 21 ऑगस्ट 2025 त्या दिवशीच ॲप्लिकेशन वगैरे स्टार्ट झालं. ते आपण अपडेट पण दिलं होतं लगेच की, आणि टेक्निकल हेल्पिंग नंबर वगैरे पण सांगितलेलं आहे. क्वालिफिकेशन काय आहे मुलांना? ओव्हरऑल जर टोटलचं बघाल तुम्ही तर टोटल 358 जागांसाठी ही भरती आलेली आहे. याच्यापैकी आपल्या कामाच्या लेखापालच्या 5 जागा आणि लेखा परीक्षकची 1 जागा. S13च्या पोस्ट आहे दोघं पण. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात 70,000 प्लस सॅलरी आहे. तर डेफिनेटली पोस्ट चांगल्या आहेत. त्याचं ॲप्लिकेशन 22 ऑगस्टपासून स्टार्ट झालेलं असलं तरी 12 सप्टेंबर, आता आहे 9 सप्टेंबर, अजून सुद्धा 3 दिवस आहेत. तुम्ही त्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. ठीक आहे. 12 सप्टेंबरपर्यंत आहे. त्याची एक्झामची डेट वगैरे अनाउन्समेंट अजून आलेलं नाही आहे आणि त्यांनी तसं सांगितल्यानुसार की ते डिटेलमध्ये बाकीच्या गोष्टी टाइम टू टाइम अपडेट करतील. पण सध्या एवढी माहिती दिलेली आहे त्यांनी. ठीक आहे. मुलांना याच्यासाठी क्वालिफिकेशनची जी रिक्वायरमेंट होती, क्वालिफिकेशनमध्ये आपल्याला वाणिज्य शाखेची पदवी, दॅट इज कॉमर्स ग्रॅज्युएशन पाहिजे. त्यातल्या त्यात राज्य म्हणजे लेखापालसाठी लेखापाल गट क ची जी पोस्ट आहे त्याच्यासाठी त्यातल्या त्यात राज्य शासन अथवा महानगरपालिका इथे उपलेखापाल किंवा वरिष्ठ लेखापाल याच्यात कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव पाहिजे. नेक्स्ट, निवड झालेल्या उमेदवारास विभागीय परीक्षा ते उत्तीर्ण नंतरचा विषय मराठी भाषेचे ज्ञान हवे. ठीक आहे. हे लेखापालसाठीचं क्वालिफिकेशनची रिक्वायरमेंट आहे. आणि जे लेखा परीक्षक गट क आहे त्याच्यात सुद्धा क्वालिफिकेशनची रिक्वायरमेंट तुम्ही बघाल. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी म्हणजेच बीकॉम. नेक्स्ट, वित्तीय व्यवस्थापनेतील पदव्युत्तर म्हणजेच एमकॉम, MBA किंवा PGDBM हे तुमच्याकडे क्वालिफिकेशन असायला हवं. आणि याच्यात ही जी पोस्ट आहे लेखा परीक्षक ही डिपार्टमेंटल नाही म्हणू शकत, त्याला एक्सपिरियन्सची अट नाही आहे. पण बीकॉम आणि तुमच्याकडे एक तर एमकॉम किंवा MBA किंवा PGDBM यांच्यापैकी काहीतरी पाहिजे डिग्री. आणि निवड झालेल्यावर नंतर तुम्हाला अजून एक परीक्षा द्यावी लागेल डिपार्टमेंटल, आणि मराठी भाषेचे ज्ञान हवे. हे सर्व क्वालिफिकेशनच्या रिक्वायरमेंट झाल्या. ठीक आहे. ज्या क्वालिफिकेशनच्या रिक्वायरमेंट झाल्या त्याच्यानंतर एक्झाम फीज बघितली होती आपण. 1000 रुपये, 900 रुपये ही एक्झाम फीज आहे. आणि एज लिमिट जे आहे मुलांना एक्झाम फॉर्म फिलअप करण्यासाठी ते नॉर्मली 38 पर्यंत एज लिमिट आहे. आणि रिझर्वेशन कॅटेगरीसाठी 5 इयर्सचं शिथिलता म्हणजे 43 इयर्सच्या एजपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन करायला लिमिट दिलेलं आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय एक्झामचा पॅटर्न. हा पेपर कसा राहणार आहे मुलांना याच्याबद्दलची माहिती समजून घ्या आणि मग मी सिलेबसवर येतोय लगेच. ठीक आहे. सो ओव्हरऑल 200 मार्क्सचा तुमचा पेपर राहणार आहे. ज्या 200 मार्क्समध्ये मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग आणि टेक्निकल सब्जेक्ट या 5 सब्जेक्टचा समावेश आहे. मराठीचे एकूण तुम्हाला 15 प्रश्न राहतील 30 मार्कासाठी, इंग्लिशचे 15 प्रश्न राहतील 30 मार्कासाठी, जनरल नॉलेजचे सुद्धा 15 क्वेश्चन आहेत 30 मार्कासाठी, रिझनिंगचे सुद्धा 15 क्वेश्चन आहेत 30 मार्कासाठी. म्हणजे बेसिकली मराठी, इंग्लिश, GK आणि रिझनिंग चारींचे 15-15 क्वेश्चन प्रत्येकी 2 मार्क या हिशोबाने 30-30 मार्काचे आहेत. पण जो टेक्निकल सब्जेक्ट ज्याला आपण प्रोफेशनल नॉलेज म्हणूया म्हणजे अकाउंट्स, त्याचे 40 प्रश्न आहेत 2-2 मार्कासाठी, म्हणजे 80 मार्काचा प्रोफेशनल नॉलेज आहे. असे 200 मार्काचं वेटेज आहे. 200 पैकी 80 मार्क्स हे आपल्या सब्जेक्टसाठी, हक्काच्या सब्जेक्टसाठी आहे, जे पाहिजे सुद्धा, जे योग्य पण आहे ऑफकोर्स. ठीक आहे. सो ठीक आहे. अकाउंट सब्जेक्ट सेम पॅटर्न आहे, मी वरचा रीड केला, पण तिथे फक्त टेक्निकल सब्जेक्ट, तिथे अकाउंट सब्जेक्ट नाव दिले प्रॉपरली. ठीक आहे. हा असा आपला टोटल पॅटर्न आहे. 100 प्रश्न, 200 मार्क्स आणि 120 मिनिटच राहणार आहे आपल्याला. तो 120 मिनिटात 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तो टायमिंग गेम तर आहेच ऑफकोर्स. हा एक्झाम पॅटर्न आहे. पण याच्यासाठी स्टडी काय करायचा, दॅट वॉज द बिग क्वेश्चन. ठीक आहे. म्हणून मुलांना आज आपण ह्याच्यात आता काय समजून घेतोय की मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अभ्यासाची तयारी करायची, पण त्याचा नेमका सिलेबस काय, तर सिलेबस डिटेलमध्ये देतोय आता. ठीक आहे. सिलेबस डिटेलमध्ये जो आलाय त्याच्याबद्दल माहिती सांगतोय मुलांना. एक्झाम आल्यानंतर 26 ऑगस्टला हे सांगण्यात आलं की जे 27 संवर्ग जे डिफरंट टोटल पोस्ट आहेत 358 जागांसाठी सगळ्यांचा सिलेबस डिक्लेअर करावा. ठीक आहे. तर मुलांना आता जस्ट पेपर पॅटर्न बघितला, पेपर पॅटर्न आणि हे मॅच करतो बघा. सगळ्यात आधी पेपर पॅटर्नमध्ये काय दिले, मराठी 15 क्वेश्चन्स बरोबर, म्हणजे मराठीचा सिलेबस राहणार आहे. मराठीमध्ये काय एक्सपेक्टेड आहे तर व्याकरण, सर्वसामान्य शब्दसंग्रह, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ व उपयोग, उतार्यांवरील प्रश्नांची उत्तरे आणि वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार. हा झाला मराठीचा सिलेबस. नेक्स्ट
इंग्लिश ज्याच्यावर 15 क्वेश्चन येणार आहेत 30 मार्कासाठी, त्याचा सिलेबस बघा. ग्रामर, कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ॲडम्स अँड फ्रेजेस, कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज, सेंटेन्स अरेंजमेंट आणि एरर करेक्शन. हा सर्व ओव्हरऑल इंग्लिशचा सिलेबस झाला 30 मार्काचा. नेक्स्ट GK जनरल नॉलेज ज्याच्यावर 15 क्वेश्चन येणार आहेत 30 मार्कासाठी. त्याच्यात एवढंच महत्त्वाचं की चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल, राज्य घटना, पर्यावरण समस्या, वारसा स्थळे, पर्यटन म्हणजे स्टॅटिक आणि GK आणि करंट अफेअर्स वगैरे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट रिझनिंग 15 क्वेश्चन 30 मार्कासाठी, त्याचा पण सिलेबस प्रॉपरली त्यांनी दिलेलाच आहे. इंटरप्रिटेशन ऑफ डेटा ग्राफ, डायरेक्शन, अर्थमॅटिकल, रिझनिंग, स्टेटमेंट, आर्ग्युमेंट, डिसिजन मेकिंग, स्टेटमेंट, एनॉलॉजी, कॅलेंडर, ब्लड रिलेशन, नंबर सिरीज, हे सगळे टॉपिक आहेत. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचा विषय पुढचा अकाउंट सब्जेक्ट ज्याच्यावर 40 क्वेश्चन आहेत 80 मार्कासाठी, त्याचा सिलेबस. तर मुलांना त्याच्या सिलेबसमध्ये ॲज यू कॅन सी लेखापाल ची जी पोस्ट आहे, लेखापाल गट क, त्याच्यासाठी जो सिलेबस दिला आहे मुलांना, ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट म्हणजे थोडक्यात फायनल अकाउंट म्हणायचं आहे त्यांना, फायनल अकाउंट. त्याच्यानंतर सेल्फ बॅलन्सिंग लेजर, सेक्शनल अँड सेक्शनल बॅलन्सिंग, बिल्स ऑफ एक्सचेंज, डेप्रिसिएशन, रिझर्व्ज अँड प्रोव्हिजन, कॅपिटल अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. तो डिफरन्स आहे त्याच्यातला, छोटा पॉईंट आहे ॲक्च्युली, एवढं टॉपिक सारखं नाही आहे. तर कॅपिटल अँड रेव्हेन्यू, रिसिप्ट आणि पेमेंट. त्याच्यानंतर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणजे थोडक्यात NPO बद्दल म्हणता येते, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. डबल अकाउंट सिस्टम म्हणजे डबल एंट्री सिस्टम, डेबिट क्रेडिटवाला विषय, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स वगैरे त्या गोष्टी येतात त्याच्यात. ब्रांच अँड डिपार्टमेंटल अकाउंट, ब्रांच अकाउंटिंग, डिपार्टमेंटल अकाउंटिंग हे पार्ट आहे. रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स, त्याच्यानंतर BRS, बॅलन्स शीटचा फॉर्मॅट, त्याचं क्लासिफिकेशन, अकाउंट्समध्ये फायनान्शियल मॅनेजमेंट, कंपनी लॉ, ऑडिटिंग, टॅक्सेशन, टॅक्सेशनमध्ये दोघी डायरेक्ट अँड इनडायरेक्ट दोघं पण, कमर्शियल लॉज, कॉस्ट अकाउंटिंग आणि IND AS. हा तुमचा सिलेबस आहे लेखापाल गट क या पोस्टसाठी. ठीक आहे. आता लेखा परीक्षण पुढची जी पोस्ट म्हणजे ही तर डिपार्टमेंटवाल्यांसाठी होती ना, आज गुड एज 5 इयर्सचा एक्सपिरियन्स म्हटल्यावर. मुलांनो बिफोर मुव्हिंग अहेड, सर आम्हाला हा सिलेबस कव्हर करायचा आहे 40 क्वेश्चनचा 80 मार्काचा, तर तुमच्याकडे याच्यासाठी कोर्स आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट एक्झाम जरी मल्टिपल येत असतील, आपण कोर्स मल्टिपल नाही देते, कोर्स एकच देतो मुलांनो. त्या कोर्सेसचं नावच आहे लेखालिपिक, लेखाधिकारी, लेखासेवा सर्व समावेशक कोर्स. येस मुलांनो, दिस इज ऑल इन वन कोर्स, वन स्टॉप सोल्युशन फॉर ऑल युअर रिक्वायरमेंट्स. तुम्हाला फक्त टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर टेस्ट पण आहे. संजीवनी बुटी या 99 रुपयाचा कोर्स सुद्धा आहे, शॉर्ट रिव्हिजनवाला. रामबाण बॅच मुलांनो 777 वाली नोट्सची बॅच फक्त 111 रुपयामध्ये. आणि मुलांनो महाभारत बॅच, वन ऑफ द बिगेस्ट बॅच, ज्याच्यामध्ये तुम्हाला एकदम डिटेलमध्ये कंटेंट भेटणार आहे. जी आधी ही कोर्सची प्राइस जेव्हा लॉन्चिंग केली होती 6333 रुपये प्राइस होती जेव्हा लाईव्ह होता हा कोर्स. आता रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पूर्ण कोर्स रेडी आहे, पूर्ण रेकॉर्डेड कोर्सेस रेडी आहे, म्हणून त्याची प्राइस फक्त आणि फक्त 3000 रुपये ठेवलेली आहे मुलांनो. येस, त्याच्यामध्ये तुम्हाला रेग्युलर कंटेंट, प्रीमियम कंटेंटचे फोल्डर दिसतील. त्याच्यामध्ये रामबाण बॅच फ्रीमध्ये इन्क्लूड आहे, संजीवनी बुटी बॅच याच्यात फ्रीमध्ये इन्क्लूड आहे, महाभारतमध्ये टेस्ट सिरीज ते सुद्धा याच्यात फ्रीमध्ये इन्क्लुडेड आहे. म्हणजे तुम्ही जर महाभारत बॅच घेतली तर तुम्हाला सेपरेट काहीच कंटेंट घ्यायची गरज नाही. तुम्ही टॉपिक वगैरे बघू शकता, नोट्स पण दिलेला आहे प्रॉपरली, नोट्स डाउनलोडेबल आहे, प्रिंटेबल आहे. ऑफकोर्स तुम्ही तुमच्या हिशोबाने प्रिंट काढू शकता. अकाउंटिंग, इक्वेशन, लेजर, ट्रायल बॅलन्स, फायनल अकाउंट म्हणजे त्याच्यात दिलेल्या सिलेबसपेक्षा एक्स्ट्रा भरपूर आहे आपल्याकडे. रेक्टिफिकेशन, BRS, सबसिडरी बुक्स, बिल्स ऑफ एक्सचेंज, NPO. सर आम्हाला एक्स्ट्रा काही नको आहे, त्यांनी जेवढा सिलेबस दिला आम्हाला तेवढा स्टडी करायचा आहे, काही चिंता नाही मुलांनो. आपण काय केलं आहे ना, प्रत्येक चॅप्टरचं फोल्डर बनवलं आहे. चॅप्टर 1, चॅप्टर 2, चॅप्टर 3 प्रत्येकाचं सेपरेट फोल्डर आहे. म्हणजे तुम्हाला स्टडी करायला सुद्धा इझी होईल की जो टॉपिक तुम्हाला रिलेव्हंट आहे तोच करायचा, असं शोधायला अवघड नाही जाणार तुम्हाला. एकदम सोफिस्टिकेटेड प्रॉपर बनवून दिलेलं आहे. ठीक आहे, हे झालं लेखापालबद्दल. आता लेखा परीक्षक जी दुसरी पोस्ट आहे, येस, लेखा परीक्षांचा सिलेबस जर बघाल तुम्ही, ऑलमोस्ट सगळा सिलेबस कॉपी अँड पेस्ट, ऑलमोस्ट नाही सगळा सिलेबस सेम आहे. ठीक आहे, तर स्टुडंट्स दोघंही एक्झामसाठी लेखा परीक्षक किंवा लेखा पाल हे झालं लेखा परीक्षकचं सिलेबस गट क, आणि हा झाला लेखापालचा सिलेबस. ठीक आहे, सो लेखापाल असो किंवा लेखा परीक्षक असो सिलेबस आपल्यासाठी सेम आहे. आणि हा सिलेबससाठी एकच कोर्स तुम्हाला फक्त महाभारत बॅच, ती जर तुम्हाला जॉईन करायची असेल, काही शंका असतील बॅचबद्दल तर मुलांना तुमचा नंबर नोट डाऊन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिला आहे 7276582810. शुभम जैन सर इज द बॅच कोऑर्डिनेटर. ते तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देतील, डेमो लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल होतील. तुम्ही डेमो लेक्चर बघा, जर तुम्हाला खात्री झाली तरच डेफिनेटली जॉईन करा. प्री रेकॉर्डेड कंप्लीट बॅच आहे, त्याच्यामध्ये तुमचं वन स्टॉप सोल्युशन आहे मुलांना. तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा, लवकरात लवकर प्रिपरेशन स्टार्ट करा. एक्झाम फॉर्म फिलअप केला नसेल तर आधी ते फिलअप करा. 12 सप्टेंबर ही लास्ट डेट आहे. आणि मुलांना अभ्यासाला लागा, भरपूर सारे एक्झाम्स येत आहेत.
पुण्याच्या पण नाशिकच्या पण नियर फ्युचरमध्ये एक्झाम आहेत. सो प्रिपरेशन ॲज फास्ट ॲज पॉसिबल स्टार्ट करा. विश यू ऑल द बेस्ट फॉर दिस. दॅट्स इट फॉर टुडे सेशन. तर स्टुडंट्स लवकरच भेटूया. जय हिंद, जय भारत अँड हॅपी लर्निंग विथ के के सर. टेक केअर. बाय बाय.